कोकण आज रिकामं का झालंय, का होतंय, हे समजून घेण्यासाठी हा चित्रपट बघावा. त्याचं सोल्युशन काय हे सुद्धा, आणि आपलं कोकण किती सुंदर आहे हे म्हणजे कणकवलीच्या माणसाने वेंगुर्ला बघितलेला नसतो आणि चिपळूणच्या माणसाने गुहागर बघितलं, किंवा गुहागरच्या माणसाने तिवरे बघितलेलं नसतं. म्हणजे नुसता समुद्र सुंदर नाही, तेवढा सुंदर सह्याद्री पण आहे. तर हे सगळं एका ठिकाणी 2 तासामध्ये त्याचा एक एकत्रित अनुभव आहे. नाव प्रमाणे लक्षात आपल्या येत असेल की हा कोकणची चळवळ पुढे नेणारा सिनेमा आहे आणि स्पंदन नावाची सिनेमाची चळवळ आहे. अमरजीत आमले हे सिनेमाचे कार्यकर्ते, त्यांनी शेकडो मुलांना सिनेमामध्ये ट्रेन केलं. त्यातली अनेक मुलं आता डायरेक्टर, एडिटर, सिनेमॅटोग्राफर. आमचे सिनेमा म्हणजे फक्त अभिनय नव्हे, अभिनयाबरोबर अनेक व्यवसायाचे आणि कामाचे विषय आहेत. तर याचं ट्रेनिंग अमरजीत आमले पैसे न घेता संपूर्ण महाराष्ट्रावर फिरतो. एसटीने फिरणारा कार्यकर्ता सिनेमाचा. तर त्याच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी ठरवलं की आपण फिल्म बनवायची आणि मग त्याला आपण वर्गणी काढून म्हणता येईल किंवा कुणी दागिने घाण ठेवले, कुणी आपली फिक्स डिपॉझिट, म्हणजे सगळ्या पालकांनी पैसे गोळा केले आणि हा चित्रपट बनवला. आणि ह्याच्यामध्ये सगळे कोकणातले कलाकार आणि सगळी कोकणातली मुलं होती. त्यांनी हा चित्रपट बनवला. हा चित्रपट तुम्ही पाहिलात तर तुम्हाला मराठी फिल्म इंडस्ट्रीमधलं एक टर्निंग पॉईंट म्हणता येईल. याला सयाजी शिंदे, सई परांजपे जी या क्षेत्रातील खूप मोठं दिग्गज नाव आहे, त्यांनीसुद्धा या चित्रपटाला खूप ॲप्रिशिएट केलं आहे. आणि आता बुकमाय शोवर 9.4 रेटिंग असलेला, सगळ्यात जास्त रेटिंग असलेला हा चित्रपट आहे. आणि नवोदित कलाकारांनी, डायरेक्टर आपला खेडचा आहे विजय कळमकर आणि अपंग मुलगा आहे, आणि बाकी सगळी त्याच्याबरोबर वीणा जामकर, वैभव मांगले, प्रल्हाद कुडतडकर, जी मराठी सिरीज कुठली रात्रीच खेळ चाले मधला, आणि कामत, सांकित कामत, स्वानंदी टिकेकर असे नाव असलेले काही कलाकार. आणि बाकी म्हणजे हा माझ्याबरोबर आहे अमेय परब आणि बाबू त्या फिल्ममधला, म्हणजे बेटकर शेखर हा संगमेश्वरचा आहे, सिंधुदुर्गातला, आणि सगळी कोकणातली मंडळी. आणि जी कोकणची सगळ्यात मोठी समस्या आहे ती या चित्रपटाने मांडली. आणि पहिल्यांदा कोकण कसा चित्रपटात बॅकग्राऊंडवर आणि स्टोरीचा भाग म्हणून येतो, या चित्रपटात स्टोरीज कोकण आहे आणि या चित्रपटाचा हिरो कोकण आहे. तर कोकणातली माणसं, कोकणची संस्कृती, त्यांची नाती, त्यांची वागण्याची पद्धत आणि कोकणाच्या समस्या, कोकणातला निसर्ग, असं सगळं सहज पद्धतीने या चित्रपटात कोणी विलन नाही, कुठे मारामारी नाही, कुठे अनावश्यक संवाद नाही, उगाच विनोद आणण्याचा प्रयत्न नाही. अगदी साध्या सोप्या सरळ कोकणाची साधी गोष्ट असं या चित्रपटाला म्हणता येईल. पण हा चित्रपट प्रचंड परिणाम करून जातो. मी स्वतः 10 वेळा हा चित्रपट पाहिला आहे आणि तरी 11 वेळा पाहावा असं वाटणार. काही चित्रपट असे असतात की आनंद लागला की आपण बसतो परत बघायला. चुपके चुपके किंवा अंगूर, देवेन वर्मा आणि संजीव कुमारचा, अशा धाटणीचा हा पिक्चर आहे की बसलो आपण की त्या गोष्टीचा पाठ होऊन जातो. आणि विशेषतः आपण कोकणातले असलो तर मग पूर्ण मालवणी भाषेत हा चित्रपट आहे, म्हणजे संपूर्ण मालवणी भाषा वापरलेला. आणि हा
मागील काही वर्षातला अतिशय देखणा सुंदर चित्रपट म्हणता येईल, जो कोकणच्या भाषा आपण नेहमीच पश्चिम महाराष्ट्रातल्या ढंगाचे चित्रपट पाहिले ते आपल्याला आवडतात, अगदी दादा कोंडकेंपासून सगळे. पण हा पहिल्यांदा आपण असं म्हणता येईल की कोकण म्हणून एक आयडेंटिटी निर्माण करणारा चित्रपट आहे. हा चित्रपट अर्थात या मुलांकडे पैसे नसल्यामुळे तो वितरण करण्यासाठी 1 कोटी रुपये लागतात. तर हे सुद्धा लोकवर्गणीतच आम्ही उभे केले आणि कोकणातल्या सगळ्या उद्योजकांनी एकत्र येऊन या चित्रपटाला बॅकअप दिलं आणि गेल्या आठवड्यामध्ये हा मुंबई आणि पुण्यामध्ये आणि कोकणात सुद्धा रिलीज झाला. हा मुंबईत फुल चालू आहे, कोकणात पण पुण्यात पण चांगला चालला आहे आणि कोकणात सिंधुदुर्गामध्ये हाऊसफुल आहे. आत्ता आपण रत्नागिरीमध्ये हा घेऊन येतो आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून कोकण का रिकामं होतं आहे हा प्रश्न तो मांडतो चित्रपट. म्हणजे आज प्रचंड विकास झाला असा आपण जे म्हणतो कोकण, तर गावं रिकामी आहेत, शाळा रिकाम्या आहेत, घरं बंद आहेत, गावांचे वृद्धाश्रम झालेत, गावात राहायला तरुण नाही, शेती जवळपास बंद झाली. या सगळ्याच्या एक 5-6 कारणं आहेत. त्यातलं एक प्रमुख कारण हा सिनेमा सगळ्यांच्या समोर आणतो आणि आता ती समस्या ही कोकणची खूप मोठी समस्या बनून पाहते की कोकणातल्या प्रत्येकाला मुंबईत जायचं आहे आणि कोकणातल्या प्रत्येक मुलीच्या आईवडिलांना मुंबईतला जावई हवा आहे आणि प्रत्येक मुलीला मुंबईतला नवरा हवा आहे. तो 10x10च्या खोलीमध्ये दिव्याच्या डोंगरावर गटारावर राहणारा आणि चाकर म्हणून गणपतीला तो गॉगल घालून येतो आणि ते जे इम्प्रेशन तयार होतं त्यातनं त्या लहान लहान मुलांवरती जो परिणाम होतो. त्यामुळे प्रत्येकाला चाकरमानी बनण्याचं स्वप्न जे कोकणात पडतं आणि आता त्याचं खूप भयानक स्वरूप आहे. आणि आता म्हणजे कोकणामध्ये करोड रुपयाचं उत्पन्न असलेल्या उद्योजकांच्या मुलांची पण लग्न होत नाहीत अशी स्थिती आहे. म्हणजे बागायतदार आहेत, 1 कोटीचं वर्षाचं उत्पन्न आहे, पण मुलाचं लग्न होत नाही कारण तो गावाला राहतो. कोकणात राहणं हे कमी प्रतिष्ठेचं अशा स्वरूपाचा एक समज निर्माण होणं आणि त्यातनं शहराचं आकर्षण आणि मग जे उरले सुरलेत जे जिद्दीने इथे थांबलेत ते सुद्धा या कारणामुळे काही जण मुंबईत 2-4 वर्ष जातात, लग्न झाल्यावर परत येतात किंवा मग जे उरले सुरलेत ते पण जातात.